मुंबईच्या गोरेगाव पूर्वेत असलेल्या नेस्को सेंटरमधल्या ड्रग्ज प्रकरणामध्ये आता फिल्म इंडस्ट्रीचं कनेक्शन समोर आलंय। अटक झालेल्या जिया जॅकबचं अनेक मालिकांमध्ये काम, जियाच्या बँक खात्यावर लाखोंचे ट्रान्झॅक्शन झालेत। जियानं अंमली पदार्थ पुरवल्याची शक्यता आहे। जियाच्या चौकशीमध्ये मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे। मीरा रोडची रहिवासी जिया जॅकब ही एक अभिनेत्री असून काही मालिकांमध्ये तिनं काम केल्याची माहिती आहे। या प्रकरणामध्ये फरार असलेल्या मोठ्या ड्रग्ज पेडलर सोबत ती गेल्या 2 वर्षांपासून लिव्ह इन मध्ये राहत होती। तो पेडलर तिला दर महिन्याला 5 लाख रुपये खर्चासाठी द्यायचा अशी माहिती आहे। दरम्यान नेस्को कॉन्सर्ट ड्रग्ज प्रकरणामध्ये झालेल्या आर्थिक व्यवहारामध्ये सायबर गुन्ह्यातील कार्यपद्धतीचा वापर झाल्याचा संशय व्यक्त होतोय। तर सायबर भामट्यांकडून जशी गुन्ह्यातील रक्कम अन्य बँक खात्यांमध्ये वर्ग केली जाते त्याचप्रमाणे अंमली पदार्थ विक्रीतून आलेला पैसा हा वेगवेगळ्या अकाउंटमध्ये पाठवण्यात आल्याचं तपासामध्ये उघड झालंय। अधिकची माहिती प्रतिनिधी नंदकिशोर गावडे यांच्याकडून। नंदकिशोर, वितरण करणाऱ्या या नेक्सो ड्रग्ज प्रकरणात दिवसेंदिवस वेगवेगळे जे खुलासे आहेत ते होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मात्र 11वा जो आरोपी होता किंवा 2 दिवसापूर्वी ज्याची कसून चौकशी केली जात होती तो आरोपी म्हणजे एक फिल्म इंडस्ट्रीतले एक जी व्यक्ती आहे ती असलेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर तिला काल अटक करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते, ऑफिशियल अटक करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। ही जी व्यक्ती आहे ती ऍक्टिंगचं मॉडेलिंग सुद्धा करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। जिया असं हिचं नाव आहे। बँक खात्यावरती तिच्या अनेक ट्रान्झॅक्शन जे आहे ते पोलिसांना दिसून आलेले आपल्याला पाहायला मिळते आणि अनेक ड्रग्ज पेडलर्स ही त्याचं कनेक्शन असल्याचं सुद्धा काही प्रकारात जी माहिती आहे ती आपल्याला मिळते आणि त्यातून आलेला पैसा जो आहे तो सायबर मार्फत वेगवेगळ्या जे अकाउंट आहेत त्याच्यावरती सुद्धा वळवण्याची जी माहिती आहे ती समोर येत असलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एकंदरीत जियाने अंमली पदार्थ पुरवल्याची जी शक्यता आहे ती पोलिसांना वाटते। त्यामुळे त्याची चौकशी जी आहे ती सध्या सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। तिला कोर्टात हजर करण्यात आलं होतं, कोर्टाने तिला पोलीस कस्टडी जी आहे ती दिलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे पोलीस अजून सुद्धा चौकशी करत आहेत, अजून सुद्धा मोठे कोणते कनेक्शन आहेत का किंवा एकंदरीत जे बॉलिवूड कनेक्शन जे आहे, कारण ही जी आरोपी आहे ती अनेक मालिकांमध्ये किंवा मॉडेलिंग क्षेत्रामध्ये काम करत असलेले आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे बॉलिवूड कनेक्शन याला आहे का असा सुद्धा जो अंदाज आहे तो पोलिसांना आहे आणि तशा पद्धतीची चौकशी जी आहे ते पोलीस करताना आपल्याला पाहायला मिळतात। धन्यवाद नंदकिशोर दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।